नमस्कार. आता आपण आहोत भारत पेट्रोल पंप जो आंबेडकर चौकामध्ये आहे. आपण पाहू शकत असाल पेट्रोल डिझेलसाठी ही जी लाईन आहे ती लागलेली आहे. बघू शकत असाल आपण. साधारण ही जी लाईन आहे पेट्रोल पंपापासून ते आंबेडकर चौकापर्यंतची ही लाईन आपण पाहतोय. आपल्या लक्षात येईल हा मुख्य आंबेडकर चौक आहे. आपण पाहू शकत असाल या ठिकाणी आपल्या लक्षात येईल भली मोठी रांग जी आहे ती आतापर्यंत कधीही लागलेली नव्हती, अशी रांग या ठिकाणी लागलेली आहे. आपल्या लक्षात येईल आंबेडकर चौकापासून ते पेट्रोल पंपापर्यंतची रांग आहे. पालघर शहरातील भारत पेट्रोल पंपवरील ही स्थिती आहे. HP पेट्रोल पंपवर डिझेल आणि पेट्रोलचा साठा जो आहे तो दुपारनंतर संपलेला आहे आणि तिथे नो स्टॉकचा बोर्ड जो आहे तो लावण्यात आलेला आहे. त्यामुळे कदाचित ही जी लाईन आहे ती इथे लावण्यात आलेली आहे. आपल्या लक्षात येईल काही ग्राहकांनी माहीम पेट्रोल पंपवर सुद्धा गर्दी केली असल्याचं कळतंय. डिझेल आणि पेट्रोलसाठी रांग जी आपण आहे ती लागलेली पाहतोय. भारत पेट्रोल पंपवरील ही स्थिती आहे. आपल्या लक्षात येईल आता आपण पाहू शकत असाल पेट्रोल पंपवर पेट्रोल संपलं असल्याचं या पेट्रोल कर्मचाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर या ठिकाणी सर्व जे बाईकस्वार आहेत किंवा जे वाहनं घेऊन आलेले आहेत पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी ते आता परत जात आहेत. आपल्या लक्षात येईल आणि लगेच कसं काय संपल्याचं पेट्रोल. आता पेट्रोल पंपवर या लोकांनी सांगितलं आहे की पेट्रोल संपलेलं आहे. तुम्ही कधीपासून लाईनमध्ये उभे आहात? अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? पालघरहून चालू. तुम्हाला कधी कळलं की पेट्रोल संपलेलं आहे किंवा अशी स्थिती निर्माण झाली आहे? आणि आता संध्याकाळी त्यांनी पुन्हा खाली केला अख्खा आणि आता लगेच सांगतोय संपलं. कधीपासून तुम्ही लाईनीमध्ये उभे आहात? तास झाला लाईनमध्ये उभा आहे. अच्छा. परंतु इथे पेट्रोल काय नाही म्हणतायत हे. आणि आता सगळेजण काही जण निघून गेले, कुठे भरायचा हा मोठा प्रश्न पडलाय सगळ्यांना की आता करायचं काय, उद्याचा दिवस कसं काय काढायचं आणि उद्या याच्या पुढे कसं काय आपल्याला पेट्रोल मिळेल, उपलब्ध कसं काय होईल हे आपल्याला मोठा चिंताजनक वाटतं. भारत पेट्रोल पंपवर सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी कॅशियर जे आहेत ते आपल्याशी थोडंसं बातचीत करणार आहेत. काय सांगाल, एवढी गर्दी झालेली आहे पेट्रोल पंपवर. आता पालघरमध्ये जेवढे पण पंप आहेत त्याच्याकडे पेट्रोल नाही, त्या सर्व गर्दी आपल्याकडे झालेली आहे आणि आपली रोजच्या रोज पेट्रोलची गाडी येते, व्यवस्थित लोकांना मिळतोय. आतापर्यंत समाधान दिलं पण दोन्ही पंपाची गर्दी आपल्याकडे आल्यामुळे आपल्या पंपावरती आता पेट्रोल संपलेलं आहे. आपल्या उद्याला 2 वाजता पेट्रोल येईल. आता रात्री गाडी पेट्रोल भरायला जाईल टँकर शिवडीवाला 2-3 वाजेपर्यंत इकडे तेव्हापास चालू करू. बरं, पेट्रोल असं दिवसाला किती संपते? पूर्वीच्या साठ्यापेक्षा पूर्वी आपल्याकडे 10,000च्या आसपास संपत होता. आता तर काय अंदाजच नाही मिळत किती गेलं दिवसभरामध्ये. तरी पण आज मला वाटतं आलेलं पेट्रोल ते आणि 16,000 पेट्रोल, 16,000मध्ये कमसे कम 13,000 ते 14,000 पेट्रोल गेला लिटर. हां. ओके. आता तुम्ही इथे बोर्ड लावणार आहात का? कधी अवेलेबल होणार आहे पेट्रोल डिझेल? आता बघतो पब्लिकच्या डिमांड बोर्ड लावणार, आपण अशी बोर्ड लावून आपली गाडी येते पण सांगते तर लावू. पालघरमधील HP पेट्रोल पंपवर दुपारी 3 वाजताच पेट्रोल संपलेलं आहे आणि त्यांनी फलक लावला आहे, पण उद्या सकाळी 7 वाजता पेट्रोल येणार असल्याचं म्हटलं आहे. रस्त्यात आहे. फोन केलेला मी त्याला, HP पेट्रोलवाल्याला फोन केलेला. ते बोलले आम्ही 14,000 पेट्रोल भरलं आहे पण आमची गाडी रस्त्यात आहे. शिवशंभूवाले पंप देवखोप त्यांना पण फोन लावलेला. त्यांना विचारलं, ते बोलत आमची गाडी रस्त्यात, आमच्या गाडी येतील. म्हणजे उद्याला त्यांची दोघांची पंप चालू होती सकाळी, पण आपला दुपारनंतर चालू आहे. बरं, पालघरच्या जनतेला आता काय संदेश देणार आहात? आता ही जे काही पब्लिक इथे जमा झालेली आहे, तेच सांगतोय मी का उद्या दुपारनंतर आपल्याकडे पेट्रोल तुम्हाला व्यवस्थित मिळेल. 3 पंप चालू झालं तेवढी गर्दी राहणार नाही. बरं, धन्यवाद. तर आपण पाहू शकत असाल पेट्रोल पंपवर सध्या आपण आहोत. भारत पेट्रोल पंपवर ही गर्दी जी आहे ते आपल्याला लक्षात येईल. साधारण संध्याकाळपासून ही गर्दी झालेली आहे. पालघरमधील HP पेट्रोल पंपवरील पेट्रोल जे आहे दुपारनंतर संपलेलं आहे. त्याच्यानंतर माहीम असेल किंवा इतर कुठल्याही मनोरसारख्या पेट्रोल पंपवर गर्दी जी आहे ती वळते. पण पालघरमधील एकमेव असा भारत पेट्रोल पंप जो आहे या ठिकाणी चालू होता आणि ही गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे. आता येत्या 2 दिवसामध्ये नेमकी काय परिस्थिती उद्भवते हे पाहणं फार
उद्या या पेट्रोल पंपवर दुपारी 3 नंतर पेट्रोल किंवा डिझेल जे आहे ते उपलब्ध होणार असल्याचं इथल्या व्यवस्थापनाने आपल्याला सांगितलेलं आहे. आता नेमकी उद्या किंवा येत्या 2 दिवसामध्ये काय नेमकी परिस्थिती उद्भवते आहे हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.